माझी वहिनी रोज माझ्याकडून मसूरची डाळ घेऊन जात असे आणि आश्चर्य तर मला या गोष्टीचे वाटत होते की वहिनी ती डाळ न बनवता रोज तिच्या बेडरूममध्ये घेऊन जात असे. आणि जेव्हा ही रूममधून बाहेर येत होती तेव्हा ती एका पायाने लंगडत चालत होती आणि मला म्हणायची की डाळ खूप छान होती. एके दिवशी मी विचार केला की या गोष्टीचा तपास लावला पाहिजे. म्हणून मी माझ्या छोट्या बहिणीला वहिनीच्या रूममध्ये पाठवले. पण जेव्हा ती थोड्या वेळात रूममधून बाहेर आली तीही लंगडत चालत होती. हे पाहून तर माझा जीवच उडून गेला. आज शुभांगी वहिनीने माझ्याकडून 1 किलो डाळ मागवली होती आणि जेव्हा मी ती डाळ वहिनीला दिली तेव्हा ती पटकन आपल्या रूममध्ये गेली. हे पाहून मला थोडं आश्चर्य वाटलं. मी विचार करू लागली की वहिनीला काय झालं आहे. भाऊ तर आत्ताच ऑफिसमधून घरी आला आहे. त्याची तब्येत बरी नव्हती. मी माझ्या रूममध्ये बसली होती. भाऊला पाहून मी त्याच्याजवळ गेली. मला त्याची काळजी वाटत होती. पण तो म्हणाला की थोडा वेळ आराम केल्यावर मला बरं वाटेल. मग तो आराम करण्यासाठी आपल्या रूमचा दरवाजा उघडत होता, पण दरवाजा आतून बंद होता. हे पाहून त्याला थोडा संशय आला. तो जोरजोरात दार ठोकू लागला, पण आतून वहिनीचा आवाजही आला नाही. त्याने मला रागाच्या भरातच विचारले की नैना, शुभांगी कुठे आहे? मी त्याला म्हणाले की वहिनी तर रूममध्येच होती. कदाचित तिला गाढ झोप लागली असेल. ती आराम करत असेल. तो पुन्हा दार ठोकून वहिनीला आवाज देऊ लागला, शुभांगी दार उघड. पण वहिनीचा काहीही रिप्लाय आला नाही. मी भाऊचा हात पकडला आणि त्याला म्हणाले की थोडा वेळ तू सोफ्यावर बस, मी दरवाजा उघडते. आणि आता मी दरवाजा ठोकू लागली आणि तिला आवाज देऊ लागली, वहिनी दरवाजा उघडा. भाऊची तब्येत बरी नाही, तो आराम करायला घरी आला आहे. पण रूममध्ये एवढी शांतता होती की तिथून काहीच आवाज आला नाही. शेवटी मीही भाऊजवळ बसली. त्याचा चेहरा रागाने लाल झाला होता. मी त्याला म्हणाली की भाऊ, तू माझ्या रूममध्ये आराम कर, कदाचित वहिनी झोपली असेल. त्याने मला नकार दिला आणि म्हणाला की तू जाऊन आराम कर. पण मी तेथेच त्याच्याजवळ बसली. थोड्या वेळात रूमचा दरवाजा उघडला आणि वहिनी लंगडतच बाहेर आली. तिला पाहून भाऊ रागातच म्हणाला की तू दरवाजा बंद करून मध्ये काय करत होती? मी तुझ्या जबाबदारीवर माझ्या बहिणींना सोडून जातो. तुला कळत नाही का? तू रोजच असे करत असेल. तू माझ्या बहिणींना कधीच आपलं समजलं नाही. तेव्हा मी 17च वर्षाची होती. मला या सर्व गोष्टींची एवढी समज नव्हती. पण तरीही मी पुढे आली आणि माझ्या भावाला म्हणाले की भाऊ, तुझा काहीतरी गैरसमज होत आहे. बहिणीने कधीच आम्हाला दूर केले नाही. ती आम्हाला आईसारखेच प्रेम देते, आमची खूप काळजी घेते. आज कदाचित तिची तब्येत बरी नसेल, त्यामुळे ती झोपली असेल. माझे बोलणे ऐकून माझ्या भावाने होकारात्मक मान हलवली आणि तो आराम करण्यासाठी त्याच्या रूममध्ये गेला. वहिनीच्या डोळ्यात अश्रू आले होते. तिने माझ्यापुढे हात जोडले आणि मला थँक्यू म्हणू लागली. मी तिला म्हणाले की मला थँक्यू म्हणू नका. आता चला आपण किचनमध्ये स्वयंपाक करूया. आज आपण डाळ बनवूया. हे ऐकून वहिनीच्या चेहऱ्यावर थोडे टेन्शन दिसत होते. ती मला म्हणाली की डाळ तर मी खाल्ली आहे, तू तुझ्या रूममध्ये जाऊन अभ्यास कर. एवढे बोलून वहिनी किचनमध्ये निघून गेली. पण मला खूप आश्चर्य वाटले की वहिनी माझ्याशी खोटं का बोलली. कारण मी माझ्या डोळ्यांनी पाहिले होते की वहिनी कच्ची डाळ घेऊन तिच्या रूममध्ये गेली होती. मी माझ्या रूममध्ये गेली आणि अभ्यास करू लागली. अभ्यास करता करता केव्हा रात्र झाली आणि मला झोप लागली हे मला कळालेच नाही. सकाळ झाल्यावर अचानक माझे डोळे उघडले तेव्हा माझी बहीण रीताही उठली होती. उठून आम्ही दोघेजण वहिनीला मदत करण्यासाठी किचनमध्ये गेलो. पण आज वहिनी मला जरा टेन्शनमध्ये दिसत होती. माझ्या भावाचीही तब्येत आता बरी होती. तो उठून किचनमध्ये आला होता आणि वहिनीशीही व्यवस्थित बोलत होता. मी या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केले आणि मनात विचार केला की माझा काहीतरी गैरसमज होत असेल. सकाळी मी लवकर उठून कॉलेजला जाण्यासाठी तयारी केली आणि भावासोबत कॉलेजला निघून गेली. माझा भाऊ मला ऑफिसला जाताना रोज कॉलेजला सोडत असे. मी आणि रीता दोघेही एकाच कॉलेजला होतो. तिचे फर्स्ट इयर संपले होते, त्यामुळे तिला सुट्ट्या होत्या. मी सेकंड इयरला होते आणि माझी अजून परीक्षा बाकी होती. मी कॉलेजमधून बसने घरी येत होती आणि मी जेव्हा घरी आली
तेव्हा मला असे वाटले की वहिनी माझी वाटच पाहत असेल. वहिनी मला पाहताच म्हणाली की नैना, लवकर ड्रेस बदलून तू मला दुकानातून 1 किलो डाळ आणून दे. मग ती उठून पैसे घेण्यासाठी आपल्या रूममध्ये गेली. तेव्हा ती व्यवस्थित चालत होती. मी पैसे घेऊन डाळ आणली आणि वहिनीकडे दिली आणि वहिनीला म्हणाली की वहिनी, आज डाळ भात बनवा. हे ऐकून माझ्या वहिनीच्या चेहऱ्यावर थोडे टेन्शन आले, पण त्यांनी मला होकार दिला आणि ती डाळ घेऊन आपल्या रूममध्ये निघून गेली. हे पाहून मला आजही खूप आश्चर्य वाटले की असे कोणी करू शकते का? वहिनी कच्ची डाळ आपल्या रूममध्ये का घेऊन जाते, हा विचार करतच मी रूममध्ये गेली आणि माझा अभ्यास करू लागली. संध्याकाळी भाऊ घरी येताना माझ्यासाठी आणि रीतासाठी भरपूर खाण्यापिण्याच्या वस्तू घेऊन आला होता. माझ्या भावाचा आवाज ऐकून वहिनी रूममधून बाहेर आली आणि पुन्हा ती लंगडतच चालत होती. आता वहिनीला असे चालताना पाहून माझ्या डोक्यात विचार आला की वहिनी भाऊ आल्यावर नाटक तर करत नाही ना, कारण ती सकाळी तर व्यवस्थित चालत होती. पण जेव्हा मी वहिनीला निरखून पाहिले, मला असे जाणवले की वहिनी काहीतरी टेन्शनमध्ये आहे. मी जाऊन माझ्या वहिनीला विचारले की तुमच्या पायाला काय झाले आहे. तेव्हा ती काहीही बोलली नाही आणि किचनमध्ये गेली, कारण माझ्या भावाला भूक लागली होती. नेहमीप्रमाणे मी वहिनीला किचनमध्ये मदत करण्यासाठी गेली आणि तिला म्हणाली की आज मला डाळ भात खायचा आहे, मला खूप भूक लागली आहे. तेव्हा वहिनी मला म्हणाली की आज तर मी वांग्याची भाजी बनवली आहे, डाळ तर मी खाल्ली आहे. हे ऐकून मला खूप आश्चर्य वाटले. मी निराश होऊन माझ्या रूममध्ये गेली. तेथे माझी बहीण अभ्यास करत होती. तेव्हा मी तिला म्हणाली की जेव्हा अभ्यास करायची वेळ होती तेव्हा तू अभ्यास केला नाही, आता अभ्यास करून काय फायदा आहे. एवढे बोलून मी तिच्या हातातून पुस्तक घेऊ लागली. तेव्हा तिने माझा हात रागातच झटकला आणि मला म्हणाली की कधीतरी मला एकटं सोड, माझी आई होण्याचा प्रयत्न करू नको. तू माझ्यापेक्षा फक्त 2 वर्षांनी मोठी आहे, 25 वर्षांनी नाही. तू माझ्या प्रत्येक गोष्टीत ढवळाढवळ करू नको. रीता मला कधीही असे बोलेल अशी मला अपेक्षाही नव्हती, कारण ती कधीच माझ्याशी अशी बोलत नव्हती. मी रूममधून बाहेर आली आणि भावाजवळ जाऊन बसली. भाऊ मला माझ्या अभ्यासाविषयी विचारपूस करू लागला, पण माझे संपूर्ण लक्ष माझ्या वहिनीकडे होते, कारण ती पूर्ण ताकदीने माझ्या भावासमोर व्यवस्थित चालण्याचा प्रयत्न करत होती. माझा नाराज चेहरा पाहून भाऊ मला विचारू लागला. तेव्हा मी त्याला रीताबद्दल सांगितले. हे ऐकून त्याला आश्चर्य वाटले. त्याने रीताला रूममधून बाहेर बोलावले आणि तिला म्हणू लागला की तू प्रत्येक वेळी रूममध्ये बसून काय करते, बाहेर येऊन आमच्यासोबत का बसत नाही. तेवढ्यातच रीता जोरात रडू लागली आणि म्हणू लागली की माझे आई वडील मला इथे सर्वांचे टोमणे ऐकण्यासाठी सोडून गेले. भाऊ म्हणतो रूममध्ये बसू नको, वहिनी म्हणते मला घरकामात मदत कर, आणि माझ्या बहिणीला तर माझा काय त्रास आहे ते मला कळतच नाही. तिला असे पाहून माझा भाऊ उठून उभा राहिला आणि तिला जवळ घेऊन तिला म्हणाला की रीता, तुला चांगले माहीत आहे ना की मी तुला कधीच माझी बहीण समजले नाही. मी तुला माझ्या मुलीसारखे प्रेम दिले आहे, मग तू आज असा विचार का करत आहे. यावर ती काहीच बोलली नाही, फक्त रडत होती. बराच वेळ रडून झाल्यानंतर ती शांत झाली आणि तिने आमच्याकडून माफी मागितली व ती आपल्या रूममध्ये निघून गेली. माझ्या भावाने वहिनीला आवाज देऊन बोलावले आणि म्हणाला की रीताला काय झाले आहे, ती एवढी चिडचिड का करत आहे. हे ऐकून वहिनी सुन्न झाली आणि ती घाबरलेल्या अवस्थेत दिसत होती. ती म्हणाली की रीता नेहमी आपल्या रूममध्ये असते, त्यामुळे मी 1-2 वेळा तिला बोलली की तू मला घरकामात थोडी मदत कर, त्यामुळे तुझा टाईमपासही होऊन जाईल. कदाचित तिला माझे असे बोलण्याचे वाईट वाटले असेल. यावर माझा भाऊ विचारात पडला, पण देव जाणे मला असे का वाटत होते की वहिनी आमच्यापासून काहीतरी लपवत आहे. दुसऱ्या दिवशी ऑफिसमधून येताना माझा भाऊ आमच्यासाठी टीव्ही घेऊन आला आणि त्यासोबतच बरीच पुस्तकेही घेऊन आला आणि रीताला म्हणाला की आता तुला बोर होणार नाही, आणि कॅरम बोर्ड आणून वहिनीकडे दिला आणि तिला म्हणाला की शुभांगी, तू आणि नैना तुम्ही दोघी मिळून कॅरम खेळा. हे ऐकून वहिनीलाही आनंद झाला. जेव्हा मी माझ्या रूममध्ये गेली तेव्हा रीता मला म्हणाली की मी आता संपूर्ण दिवस टीव्ही बघणार आहे आणि तू तुझा अभ्यास कर. एके दिवशी मी माझ्या रूममध्ये अभ्यास करत होती
तेव्हा मी वहिनीला घाईघाईत टेरेसवर जाताना पाहिले. ती एवढ्या रात्री टेरेसवर काय करायला गेली होती मला हे समजलेच नाही. मी तेथे बसूनच वहिनीची वाट पाहत होती आणि 1 तासानंतर वहिनी रूममध्ये आली. मला हे कळत नव्हते की घरात हे काय चालू आहे आणि या विचारांमध्ये माझे अभ्यासातही मन लागत नव्हते. आता हे रोजचेच झाले होते. आज पुन्हा मी कॉलेजमधून आल्यावर वहिनीने मला पैसे दिले आणि डाळ आणण्यास सांगितली. जेव्हा मी फ्रेश होण्यासाठी माझ्या रूममध्ये गेली तेव्हा रीता फर्स्ट इयरचे पुस्तक वाचत होती. मला पाहून ती थोडी दचकली आणि पुस्तक घेऊन ती रूमच्या बाहेर गेली. मी विचार केला की आधी वहिनीला डाळ आणून देते आणि मग रीताला बघते. पण डाळ आणताच वहिनीने माझ्याकडून ती डाळ घेतली आणि काही न बोलता ती रूममध्ये निघून गेली आणि दरवाजाही बंद केला. मी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले आणि रीतासोबत बोलण्यासाठी रूममध्ये गेली तर रीता मला म्हणू लागली की तू रोज रोज वहिनीला डाळ आणून देऊ नकोस. तिचे बोलणे ऐकून मला खूप आश्चर्य वाटले की ती असे का बोलत आहे. मी तिला विचारू लागली की तू असे का बोलत आहे. तेव्हा ती उठली आणि हळूच माझ्या कानात म्हणाली. ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी तिने सांगितलेल्या गोष्टीला खोटंही ठरवू शकत नव्हती, कारण ती दिवसभर घरातच राहत होती आणि तिचे लक्ष वहिनीवर होते. मी तिला म्हणाले की तू ही गोष्ट कोणालाही सांगू नको, कारण मला स्वतः या सर्व गोष्टींचा तपास लावायचा होता आणि त्यानंतरच काहीतरी निर्णय द्यायचा होता. आता मी पुन्हा अभ्यासाला बसली, पण माझा अभ्यासात जराही मन लागत नव्हतं. मी त्या दोघींचा विचार करू लागली, कारण त्या दोघेही खूप विचित्र गोष्टी करत होत्या. आणि तेवढ्यातच वहिनी पुन्हा रूमच्या बाहेर लंगडतच आली. तेव्हा मी वहिनीला विचारले की वहिनी डाळ कुठे आहे. तेव्हा ती मला म्हणाली की डाळ तर मी खाल्ली आहे आणि डाळ खूप छान होती. एवढे बोलून ती घरचे काम करू लागली. अचानक तिने मला विचारले की रीता कुठे आहे. मी तिला म्हणाले की रीता टेरेसवर गेली आहे. ते ऐकून तिच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता. ती घाईघाई टेरेसवर जाऊ लागली. हे पाहून मी हात झटकला आणि दुर्लक्ष करून पुन्हा माझा अभ्यास करू लागली. त्या दोघींना टेरेसवर जाऊन आता बराच वेळ झाला होता, त्यामुळे मीही त्यांच्या मागे जाण्याचा विचार केला. मी जिन्यावर उभी होती तेव्हा मला वहिनीचा आवाज आला. वहिनी रीताला रागवत होती आणि ती रडत होती. हे पाहून मला वाईट वाटले आणि जशीही मी टेरेसवर पोहोचली, मला पाहून माझी वहिनी घाबरली होती. पण मला पाहताच तिने रीताला जवळ केले आणि तिला म्हणू लागली की चल आपण कॅरम खेळूया. आणि रीताही आपले अश्रू पुसून हसण्याचे नाटक करू लागली. मी त्या दोघींकडे आश्चर्याने पाहू लागली. मी रीताचा हात पकडला आणि तिला माझ्या रूममध्ये घेऊन आली. मी तिला विचारू लागली की वहिनी तुला का रागवत होती. तेव्हा ती घाबरली, पण ती माझ्याशी खोटं बोलत होती की वहिनी मला रागवत नव्हती. ती तर मला खूप जीव लावते. हे ऐकून मी शांत झाली. मी तिला म्हणाले की मला तुझ्या मदतीची आवश्यकता आहे. मला सत्याचा तपास लावायचा आहे. उद्या मी जेव्हा वहिनीला डाळ आणून देईल तेव्हा तू तिच्या रूममध्ये जा आणि गुपचूप बघ की वहिनी कशा प्रकारे डाळ खाते आणि डाळ खाल्ल्यावर ती लंगडत का चालते. ती हसतच मला म्हणाली की ठीक आहे दीदी, मी तुझी मदत करेल. दुसऱ्या दिवशी मी कॉलेजमधून येताना पूर्ण प्लॅन माझ्या डोक्यामध्ये रचला होता. घरी आल्यावर वहिनी मला म्हणाली की मला डाळ आणून दे. मी फ्रेश होण्यासाठी रूममध्ये गेली आणि रीताला म्हणाली की जेव्हा मी वहिनीला बाहेर बोलवेल तेव्हा तू गुपचूप तिच्या रूममध्ये जा. आणि जेव्हा वहिनी पैसे घेऊन बाहेर आली तेव्हा रीता तिच्या रूममध्ये लपून बसली. तिने हसतच ती डाळ माझ्याकडून घेतली आणि आपल्या रूममध्ये गेली. आता मी बाहेर त्या दोघींची वाट पाहत होती. 1.5-2 तासानंतर वहिनी लंगडतच बाहेर आली आणि किचनमध्ये गेली. रीताही बाहेर आली. तिला पाहून मला आश्चर्य वाटले, कारण तीही आज वहिनीसारखीच लंगडत चालत होती. मी तिचा हात पकडला आणि तिला थांबवले आणि तिला विचारपूस करू लागली. तेव्हा ती मला म्हणाली की मी तुला सांगितले होते ना, वहिनी कुठेतरी बाहेर जाते. ती आपल्या रूमच्या त्या छोट्याशा खिडकीतून बाहेर जाते आणि जाताना खिडकी छोटी असल्यामुळे तिला पायाला जखम होते, म्हणून ती लंगडत चालते. मी वहिनीचा पाठलाग करण्यासाठी तिच्या मागे जाणार होती, पण खिडकी लहान असल्यामुळे मलाही पायाला जखम झाली, त्यामुळे मी जाऊ शकली नाही.
मी रीताला शपथ दिली आणि तिला म्हणाली की तू या बाबतीत भाऊला काहीही सांगू नको. तेव्हा ती मला म्हणाली की मी वेडी आहे का, मलाही माझ्या भावाचा संसार उद्ध्वस्त करायचा नाही. मी रीताला एक पुस्तक दिले आणि तिला म्हणाली की तू जाऊन अभ्यास कर. मला तिला या गोष्टींमध्ये फसवायचे नव्हते, पण मी स्वतः या दुविधा मनस्थितीत फसली होती की काय करावे, भावाला सांगावे की नाही. माझी वहिनी आमच्यासोबत तर खूप व्यवस्थित राहत होती, पण ती माझ्या भावासोबत विश्वासघात करत होती. हा विचार करत करतच मला झोप लागली. जेव्हा माझा भाऊ घरी आला आणि त्याचा ओरडण्याचा आवाज येऊ लागला, तेव्हा मला जाग आली. मी घाबरून पटकन उठली आणि रूमच्या बाहेर आली. तेथे भाऊ आणि वहिनी रीता हे तिघेही उभे होते. मला वाटले की रीताने सर्व हकीकत माझ्या भावाला सांगितली असेल, म्हणून तो आरडाओरडा करत आहे. पण माझा भाऊ मला पाहून रागातच म्हणाला की मी तुला खूप हुशार समजत होतो. मला वाटले होते की तू तिला सांभाळशील, पण माझा भाऊ रीताकडे पाहून बोलत होता. त्यामुळे मी पुढे सरकली आणि त्याला म्हणाली की काय झाले आहे. त्याच्या डोळ्यात अश्रू आले आणि तो मला म्हणाला की तू तिला विचार की टेरेसवर तिला भेटण्यासाठी कोण आले होते. हे ऐकून मी खूप घाबरली होती. मी नकारात्मक मान हलवली आणि त्याला म्हणाली की तुझा काहीतरी गैरसमज होत आहे, आपली रीता तशी नाही. त्यावेळी वहिनी पुढे आली आणि त्याला म्हणाली की तुम्ही असा गैरसमज करू नका, ती अजून लहान आहे. तेव्हा माझा भाऊ वहिनीकडे रागात पाहून म्हणाला की लग्नाच्या पहिल्याच दिवशी मी तुला सांगितले होते की त्या माझ्या फक्त बहिणी नाहीत तर माझ्या मुलींसारख्या आहेत आणि मी तुलाही त्यांच्या आईसारखेच पालनपोषण करायला सांगितले होते. तू अशा प्रकारे त्यांच्यावर लक्ष दिले आहे का. मी रीताचा हात पकडला आणि तिला रूममध्ये घेऊन गेली आणि तिला विचारपूस करू लागली. तेव्हा ती रडतच मला म्हणाली की वहिनीची अशी इच्छा आहे की आपण दोघींनी हे घर सोडून जावे, म्हणूनच ती आपल्याला आपल्या भावापासून दूर करत आहे, त्याच्या नजरेतून आपल्याला उतरवत आहे. तिचे बोलणे ऐकून मला धक्का बसला होता. मी तिला म्हणाली की तू काहीही काळजी करू नको, ती आपल्यासाठी वाईट विचार करत आहे तर तिचेच वाईट होणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी मी भावासोबत कॉलेजला जायला निघाली. तेव्हा माझा भाऊ खूप शांत होता. मी त्याला म्हणाले की आज तू मला ऑफिसमधून हाफ डे घेऊन कॉलेजला घ्यायला ये, मला तुला काहीतरी सत्य सांगायचे आहे. एवढे ऐकून तो शांतपणे ऑफिसला निघून गेला, पण तो हाफ डे घेऊन मला घ्यायला आला होता. मी त्याला म्हणाली की तू थोडा वेळ घराबाहेरच थांब, जेव्हा मी तुला सांगेल तेव्हा तू घरात ये. आणि मी घरात गेल्यावर वहिनीने मला नेहमीप्रमाणे डाळ घेण्यासाठी पाठवले. बाहेर गेल्यावर तो मला विचारपूस करू लागला. मी त्याला म्हणाले की थोडा वेळ थांब, आज सत्य तुझ्या समोर येणार आहे. मी डाळ घेऊन घरात गेली तेव्हा वहिनीने माझ्याकडून डाळ घेतली आणि ती रूममध्ये गेली. मी आज याच गोष्टीची वाट पाहत होते. मी बाहेर गेली आणि माझ्या भावाला आत बोलावले आणि त्याला म्हणाली की तू तुझ्या रूमचा दरवाजा उघड. भाऊने हातोडीने त्याच्या रूमचे दार उघडले आणि आम्ही आत गेलो. तेव्हा वहिनी रूममध्ये नव्हती, ती त्या गुप्त खिडकीतून बाहेर गेली होती. भावाने खिडकीतून पाहिले तेव्हा त्याला वहिनी घाईघाईने जाताना दिसली. आम्ही तिघेही खिडकीतून वहिनीच्या मागे मागे जाऊ लागलो. ती खूप लांबपर्यंत चालत गेली. तिथे एक तांत्रिक बाबाचे घर होते. चालता चालता तिने मागे वळून पाहिले तेव्हा तिला आम्ही तिघेही दिसलो. ती आम्हाला पाहून चकित झाली. भावाने तिचा हात पकडून तिला घरी आणले आणि रागातच तो तिला विचारपूस करू लागला. तो म्हणाला की खरं सांग की तू काय करत आहे. तेव्हा ती म्हणाली की मी देवाची शपथ घेऊन सांगते की मी या दोघं बहिणींना आपल्या मुलीसारखेच मानले आहे, पण त्यांच्यामुळे तुम्ही माझ्यावर संशय घेतात की मी त्यांची काळजी घेत नाही. तेव्हा मला असे वाटू लागले की तुमचे माझ्यावर प्रेम नाही आणि कधीकधी तर मला असेही वाटत होते की तुमचे दुसरीकडे प्रेम संबंध आहेत आणि कदाचित तुम्ही मला घटस्फोटही देऊ शकता. याबाबत मी माझ्या बहिणीला सांगितले तेव्हा ती मला म्हणाली की इथे एक तांत्रिक बाबा आहेत, ते खूप गुणकारी आहेत. त्यांच्याकडून इलाज केल्यानंतर आपला पती आपल्या मुठीत येतो आणि म्हणून त्यांनी मला पूर्ण महिनाभर त्यांच्या सभेत येण्यासाठी सांगितले होते आणि त्यांनी मला येताना डाळ घेऊन येण्यास सांगितले होते. ते त्यावरच आपला मंत्र मारत होते
आणि त्यानंतर ती डाळ नदीकाठी फेकायला सांगितली होती. मी त्यांच्या शब्दांचे पालन करत होती. आता या गोष्टीला 26 दिवस पूर्ण झाले होते. तुम्ही दोघेही घरातून गेल्यावर मी त्या मंत्राचा जाप करत होती आणि याच कारणामुळे मी रीतावर लक्ष देऊ शकली नाही आणि तिचे आपल्या कॉलनीतील मुलासोबत प्रेम प्रकरण सुरू झाले. मला तिच्यावर संशय येऊ लागला. तेव्हा मी रात्री उठून टेरेसवर गेली तर तिथे मला चिठ्ठी सापडली. मी ती चिठ्ठी घेऊन रीताजवळ आली आणि तिला समजावण्याचा प्रयत्न केला आणि मी तिला अशी धमकीही दिली होती की जर तू माझे ऐकले नाही तर मी तुझ्या भावाला सर्व काही खरं सांगेल. पण ती मलाच चुकीचे समजू लागली. मी विचार केला होता की माझे व्रत पूर्ण झाल्यावर मी तिला सुधारण्याचा प्रयत्न करेल. पण त्याआधीच तुम्हाला माझे सत्य माहीत झाले. मला माफ करा, मी तुमच्या बहिणीवर लक्ष ठेवू शकले नाही. जेव्हा मी रीताकडे पाहिले तेव्हा तिने शरमेने आपली मान खाली घातली होती. माझा भाऊ रीताजवळ गेला आणि तिला समजावू लागला की बेटा, जर तो मुलगा चांगला असता तर मी स्वतः तुझे लग्न त्याच्याशी लावून दिले असते. पण त्याची कॉलनीतील प्रत्येक मुलीवर नजर आहे. तेव्हा ती रडू लागली आणि माफी मागू लागली आणि म्हणाली की घरात मला एकटे वाटू लागले होते, त्यामुळे मी चुकीच्या रस्त्याला गेली. पण आता मला माझी चूक लक्षात आली आहे. मला माफ करा. आता माझ्या भावाच्या चेहऱ्यावर समाधान वाटत होते. त्याने आम्हाला रूममध्ये जाण्यास सांगितले. तेव्हा मी त्याला म्हणाली की वहिनीला काहीही करू नको, ती आमच्या आईसारखी आहे. वहिनीने आम्हाला दोघांना मिठी मारली आणि रडू लागली. आता पुन्हा आमच्या घरात आनंदाचे वातावरण तयार झाले होते. तर मित्रांनो, मला आशा आहे की आपल्याला व्हिडिओ आवडला असेल आणि जर आपल्याला कथा आवडली असेल तर आपण नक्कीच लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे प्रेम आणि साथ नेहमीच असू द्या. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.